जाण्यासाठी इथून हे वरती चढून जायचं आणि मग तिकडे तिकीट घ्यायचे आणि मग तिकडून जाऊन मेट्रो हे दाखवलं ते ओपन होणार. तर QR कोड की स्कॅन होऊन ओपन झाले बघा. अशा लाईनी तिकीट दाखवलं का ओपन होतं. एअरपोर्ट रोड स्टेशन आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे सेंट्रल लाईनवरून वेस्टर्न लाईनला जाताना मेट्रोने कसं प्रवास करायचा, कुठे तिकीट काढायची, कुठे उतरायला किती रुपये तिकीट आहे. आणि आता मी मुलांवरून ट्रेन पकडली आहे. तर रात्रीचे 7:30-8 वाजलेले आहेत. आता मी घाटकोपर स्टेशनला जाऊन तिथून मेट्रोचे तिकीट काढून मेट्रोने प्रवास करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आता आम्ही घाटकोपर स्टेशनला पोहोचलो आहे. आता इथून पुढे जाण्यासाठी इकडे वरती जाऊन मेट्रो लागते. मेट्रोला जाण्यासाठी इथून हे वरती चढून जायचं आणि मग तिकडे तिकीट घ्यायचे आणि मग तिकडून जाऊन मेट्रो पकडायची पुढे जाऊन. हे जे आहे ते मेट्रोचं हे तिकीट काउंटर आहे. तिकीट भेटलेली आहे. आता आम्ही चाललोय पुढे. तर मागे जे आहे ते बॅग चेकिंग होत आहे. इकडे मागे बॅग चेक करून आलोय आणि आता चालले पुढे ट्रेन बघ. आता हे दाखवलं ते ओपन होणार. तर QR कोड की स्कॅन होऊन ओपन झाले बघा. अशा लाईनी तिकीट दाखवलं का ओपन होतं. हे जे आहे संपूर्ण मुंबई मेट्रो हे वरती जाण्यासाठी ते मेट्रो लागलेली आहे. ही आली वाटतं वरचं. हा ही जाते. मुंबई मेट्रोमध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता फुल AC जास्त गर्दी नाही. मेट्रोमधून बघा हे असा बाहेर नजारा दिसतोय सर्व काही. हे बघा हे स्टेशन आहे मेट्रोचे. घाटकोपरनंतर जागृतीनगर, साकीनाका, विमानतळ रस्ता, पश्चिम उत्तरेचे मार्ग, आझादनगर, वर्सोवा. पहिलं स्टेशन आलेलं आहे जागृतीनगर. पुढचं स्टेशन आहे साकीनाका. मी पोहोचलो आहे सल्पामध्ये. सल्पा स्टेशनला ट्रेन थांबली आहे. सल्पा स्टेशन. साकीनाका स्टेशन. विमानतळ स्थानक आलेलं आहे. एअरपोर्ट रोड स्टेशन आलेलं आहे.
स्वामीनगरला अंधेरीला उतरणार आहे. आता जरा वाढलेली बघू शकता की थोडी गर्दी झालेली मेट्रोमध्ये. आता पुढे अंधेरीवरून परत लोकल ट्रेन पकडून कोरेगावला जाणार आहे. आता आले आहे वेस्टर्न एक्सप्रेसवे म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्ग. आता याच्यानंतर पुढच्या स्टेशनला आम्ही मेट्रोमधून खाली उतरणार आहे. इथे पण भरपूर जण उतरलेले आहेत पश्चिम द्रुतगती मार्ग. थोडी गर्दी आहे मेट्रोमध्ये. आता आपल्याला स्टेशन तिथे आम्हाला उतरायचं. स्टेशन येईल 5 मिनिटातच अंधेरी. फायनली अंधेरी स्टेशन आले. आम्ही उतरतोय ट्रेनमधून. मेट्रोमधून आम्ही खाली उतरतोय. तो काय LIC अंधेरी मेट्रो स्टेशन आहे. आम्ही मेट्रोतून उतरलो आहे. ही आहे मेट्रो, मुंबई मेट्रो. आम्ही इथून जाणार खाली उतरणार आणि जाणार. इथून एक्सलेटर आहे खाली उतरण्यासाठी. आणि आता मी इथून चाललो आहे खालीवरती मेट्रो स्टेशन आहे ते. आणि आम्ही चाललो आहे खाली. तर डोअर बंद झाले. आता ट्रेन जाणार पुढे, मेट्रो जाणार आहे पुढे. LIC अंधेरीचं मेट्रो स्टेशन आहे प्लॅटफॉर्म बघा. तर इथून पुढे जाऊन लेफ्ट मारल्यावर आम्हाला ते वेस्टर्न लाईनची ट्रेन भेटेल पुढे. तर आम्ही पुढे चाललेलो आहे वेस्टर्न लाईनकडे जाण्यासाठी. तर मेट्रो स्टेशनवरून खाली उतरलो आहे जाणार आणि वेस्टर्न लाईनची ट्रेन पकडणार. हे असं आहे अंधेरी LIC मेट्रो स्टेशन. ही आहे मेट्रोची तिकीट बघू शकता. आणि ही ते दाखवायचे. हे स्कॅन होऊन हा डोअर ओपन होणार. मी पुढे जाणार बघा. वेस्टर्न लाईनीतून कनेक्ट होते. जर घाटकोपरवरून वेस्टर्न लाईनसाठी आपला 1.5 तासाचा प्रवास एकदम मिनिटामध्ये होतो. आणि एकदम शॉर्टकट आहे आपल्याला जाण्यासाठी. टॉयचं शॉप आहे इकडे. वेस्टर्न लाईन ट्रेनसाठी ते तिकीट काउंटर आहे. पण आम्ही तिकीट ऑलरेडी काढल्यामुळं आम्ही तिकीट नाही काढत आहे. तर इकडून जाऊन हे आता आम्ही जे वेस्टर्न लाईनचे रेल्वे स्टेशन आहे वेस्टर्न लाईन अंधेरीला इथे पोचलो आहे. हा जो ब्रिज आहे या क्रॉस करून गेल्यावर इकडे जे दिसते ते ट्रेन आहे. बाहेर जाण्यासाठी एक्सप्रेस वगैरे पण इथे थांबतात अंधेरी स्टेशनला काही. तर लोकशक्ती एक्सप्रेसचा लागलेला आहे. लोकशक्ती एक्सप्रेस. आता आम्ही जाणार आहे चर्चगेट साईडला. त्यामुळं आम्ही इथून खाली उतरणार आणि ट्रेन पकडणार. समोरच तो तिकीट काउंटर आहे. मी इथून स्लो ट्रेन पकडण्यासाठी इथून खाली उतरतोय. आता फायनली अंधेरी स्टेशनला पोचलो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा.